जी बोलिए। इसका नाम है ओड़ा झार। लोग कहते हैं कि यहाँ से भगवान बुद्ध मेडिटेशन में अपने माँ के पास गए थे, अपने माँ को अभिधम्मा का उपदेश दिया। उपदेश देने के बाद में संकस्या उतरे। फर्रुखाबाद में पड़ता है संकिसा ना? संकिसा फर्रुखाबाद। ये सोहेल देव ने बनवाया था इसको, ऊंचा टीला राजपाट देखने के लिए। ये अभी ये जो स्ट्रक्चर बना ये सम्राट अशोक ने बनाया? ना लोग बताते हैं सोहेल देव ने। अभी यहाँ के जो मतलब निवासी हैं ये इसको बता रहे हैं इसमें मिट्टी ढका था। ये खुदाई में निकला, लोग बताते हैं। अच्छा। तर आज आपण आलेलो आहे श्रावस्तीमध्ये आणि इथे हे ते ठिकाण आहे जिथे भगवान बुद्धांनी इथे बसून समजा ध्यान साधना केली होती आणि आपल्या अंतर्मनातून आपल्या आईवडिलाला भेटण्यासाठी आपल्या ध्यानातून संकिसा आपण याच्या अगोदर जे संकिसा ठिकाण पाहिलं त्या ठिकाणी गेली होती भेटायला। हे म्हणते मला तिथं आता तू येतं बसली म्हणते शांत, येतच राय म्हणते, येतच खाय, येतच पी आणि येतच मरून जाय म्हणते। सर बाई ग पुत्राचं हे घर मामाया महिला मंडळाची अध्यक्षा तसेच सर्व पर्यटक धम्मस्थळीचे पर्यटक सर्वांना माझा क्रांतीपूर्वक जय भीम। या ठिकाणी आपण वंदना घेणार आहोत, पण मी स्वतःला जरा वेगळ्या प्रकारे करतो। मला या ठिकाणी मान मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला पुढे म्हणतो त्रिशरण पद्धतशील तुम्ही मागे सॉरी मी मध्येच बोलते। च्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं जे आपण आहे ना तिथे मी सांगितलं ना तेवढं तसंच आहे। जेतवनमध्ये बसून तुम्ही ज्या कथा म्हणजे गोष्टी ऐकल्या असतील की त्या माईचं मूल मेलं आणि मग ते जन्म करा म्हणजे त्याला जिवंत करा असं इथल्या लोकांनी सांगितलं। म्हणजे ही इथली जी परंपरा आहे ती मी सांगतो। तर ते भगवान बुद्धांनी सांगितलं जा बाई तू 10 ठिकाणी आणि ज्या घरामध्ये माणूस मेला नसेल त्यांच्याकडून मीठ घेऊन ये। तिला ते मिळालं नाही, याच नदीकाठी त्या नदीचं नाव आहे काहीतरी आता त्या नदीकाठी बसून भगवान बुद्धांनी इथे अपेक्षित असणारे चमत्कार केले, ज्याला आपण काय म्हणतो की हवेमधून माणूस चालतो, आगीमधून माणूस चालतो। इथे हजारो कमळांच्या फुलांमध्ये भगवान बुद्धांनी बसून आग निर्माण केली त्या पाण्यामध्ये। म्हणजे हे काय केलं भगवान बुद्धांनी त्यांना दाखवून दिलं की असं नाही जसे आता आपण ते श्याम मानव वगैरे मंडळी म्हणतो की नाही, हे भगवान तसंच आहे। एखादा जादूगर आपल्याला दाखवतो
किंवा हे पैसे तुमच्या हातात आणि गेले ज्या मी घालवले, हे जे चमत्कार आहे ना भगवान बुद्धांनी इथल्या लोकांना दाखवले. म्हणजे देवबीव काय नाही, सगळं शून्य आहे. तुम्हाला सुद्धा ते करता येऊ शकतं. तसे महान चमत्कार या जेतवनामध्ये इथे बसून भगवान बुद्धांनी केले. खरं म्हणजे असं इथपर्यंत बरोबर आहे सगळं. म्हणजे भगवान बुद्ध फार मोठे समजून घेणं थोडं थोडं जसं जमेल मला. मी फार छोटा माणूस आहे, ते प्रयत्न करतोय. बरोबर. जय भीम. इथला इतिहास सांगणं गरजेचं आहे. गुरुजीने सांगितलं सर्वांना सप्रेम जय भीम. जेतवनचा अर्थ खूप मोठा आहे आणि जेतवन नाव का पडलं याच्या पाठीमागं वेगळं कारण आहे. ही एवढी जमीन 60 एकरची जमीन आहे. 60 एकरचा परिसर. राजा जत नावाचा राजा होता, त्याची ही जमीन होती. मग ज्या वेळेला बिंबिसार राजा भगवान बुद्धांना मानायचे, भगवान बुद्ध त्यावेळेला सारनाथमध्ये होते आणि सारनाथमध्ये असताना भगवान बुद्धाचं त्यांनी प्रवचन ऐकलं आणि ते म्हणजे उत्साही झाले आणि भगवान बुद्धांना त्यांनी आमंत्रण दिलं की हे महाराज तुम्ही माझ्या राज्यामध्ये यावं, तुमचं मी स्वागत करतो, याची तुम्हाला विनंती करतो. त्यावेळेला भगवान बुद्धाने होकार दिला. मग बिंबिसार राजाने विचार केला का तथागताने होकार दिला, ते तर येणार आहे आपल्याकडे, आम्ही त्यांना काय द्यायचं. म्हणून त्यांनी जागा बघितली, जमीन बघितली. मग जेत राजाला जाऊन ते भेटले आणि जेत राजाला जाऊन सांगितलं का मला ही जमीन एका महात्म्याला द्यायची आहे, तर तू मला पाहिजे म्हणून. जेत राजा हसला, म्हणे याचा मोबदला तू काय देणार. म्हणे मोबदला तर काय तू जो मागशील तो देणार आहे. म्हणे जेवढी जमीन ओपन आहे, खुली आहे, त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरी तू टाकायच्या आणि ती जमीन तुझी. तो बोलला ठीक आहे. बिंबिसार राजा बोलला ठीक आहे, काय हरकत नाहीये. बिंबिसार राजा त्यावेळेला बैलगाड्या होत्या, बैलगाड्या भरून 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 इथं सोन्याच्या मोहर आथरल्या. जेवढी जागा पाहिजे तेवढी, फक्त 2 एकर शिल्लक राहिली. त्यावेळेला जेत राजा आला आणि बोलला की शुद्धोधन तुम्ही थांबा. बिंबिसार तुम्ही थांबा, की तुम्ही जर महात्मा येतो त्यालाही जमीन दान देताय, मग ती व्यक्ती कशी असेल. त्यासाठी बाकीच्या जमिनीत काही तुम्ही मोहरा टाकू नका, ही जमीन मी पण तुम्हाला दान करून देतो. आणि मग ही जमीन भगवान बुद्धांना दान दिली. इतिहास साक्षी आहे की जवळजवळ आजच्या 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी उत्खनन झालं, काही लोकांनी केलं. त्यावेळेला सोन्याच्या मोहरा निघालेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे 40-50 वर्षापूर्वी. हे कोणी लावू शकत नाही. आणि मग त्या जत राजानं हे नाव दिलं जेतवन. जत राजा होता, त्याचं नाव वन, हे वन आहे त्याचं नाव म्हणून जेतवन ठेवले. हे इथलं महत्व आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध बसायचे, इथून प्रवचन द्यायचे. त्यांचे शिष्य आनंद तिथं बसायचे समोर बघा. आणि ते बारीक बारीक दिसतात तुम्हाला ना, छोटे छोटे छोटे, ते त्यांचे रूम होते. ते म्हणते तिथं शिकायचे, प्रवचन ऐकायचे, ज्ञान घ्यायचे. भगवान बुद्ध इथं बसून प्रवचन द्यायचे. तिथं आनंद होता. आनंद आपले म्हणते जे होते याचे शिष्य, ते तिथं बसून प्रवचन द्यायचे. भगवान बुद्ध सुद्धा त्या ठिकाणी जायचे. म्हणून ह्या जेतवनला हे महत्व आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध बसायचे, तर कोणी या ठिकाणी जात नाही पाहिजे. ही इथली म्हणजे कहाणी आहे. आता आपण त्या ठिकाणी जातोय बौद्ध वृक्षाकडे. तुम्ही बोलले झाड नाहीये, बौद्ध वृक्ष पिंपळाचं झाड आपण नाही म्हणत, त्याला बौद्ध वृक्षच म्हणतो. त्या ठिकाणी जाऊया. ते जे बौद्ध वृक्ष आहे ते श्रीलंकेवरून सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र, त्यानं ते आणलेलं होते फांदी. म्हणजे ते ह्याला होती बुद्धगायला, बुद्धगायची ती फांदी इथं आणली आणि याचा जोपासना. आज 2500 वर्षापूर्वी कुठले झाड जिवंत राहत नाहीये, पण त्याच्या फांद्या म्हणा त्या परंपरेने त्याचं जोपासना केली, तर ते बौद्ध वृक्ष आहे. आपण त्या ठिकाणी जातो. हे परिस्थिती साधू बरोबर. पप्पाने ते सांगलं होतं सकाळी, ते झाड अजून हे आधी वाचनात आहे, तुम्ही प्रत्यक्ष आम्ही काही येऊन बघितलं नाही. तुम्हाला आमच्या वाचनात आहे का भेटी दे ना. तर पाहू शकता अशा प्रकारे हे आहे जेतवन, जिथे भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यातले 25 वर्ष इथे वास्तव्यास होते.
आणि हे संपूर्ण जे आहे हे जेतवन आहे. जे भगवान बुद्ध इथून उपदेश द्यायचे आणि हे बसण्यासाठी जे दुसरे भिक्खू असतात त्या टायमाला ते या टायमाला इकडे बसायचे. आता हे उपदेश घरी जाऊन दारू पिऊ. मला नाही वाटणार देवडा दारू सोडला. हे माझी व्हिडिओ गेले मूर्खा. येतो ना. ए मोठे ते अरे रे माकड मारतात हा का. खणखणी आणतात का ना खाली. हा ते पिल्लू. अरे हे लंगडा आहे आपण काय बघा पण मस्ती जाम आहे त्याला. हे मांगला असतात ना त्याला घातक असतात लोक. असेच प्राणी मग ते आहेत. तुला मी त्या जय भीम कर लागतो. बाय जय भीम कर. बाय जय भीम कर. जय भीम. अरे बापरे जय भीम. त्यांचं काहीच नाही तेव्हा जय भीम. त्याच्या हाताला लागलं काय की माय. तुमच्या अंगात आला तो. आता कशी झाली तुमची. हे आहे ते बोधी वृक्ष जे बौद्ध गयाहून आणलेलं आहे असं सांगतात. आणि त्याला हे सपोर्ट दिला काय की नाही. याचा पिल्लरचा सपोर्ट दिला. पान घे पान दिलं. असं चक्कर मारायचं इकडे यायचं बाई. इकून ये इकून तो एकच कणी भटकणी देत. फोटो काढायचा उभी रे. फोटो काढायचा उभी रे. घे ना मग ते द्यायला ना म्हणते जी. येऊ का. पाय का मारला मला नाही लागलाय. पानला पाय कल्प मारला. पर जाऊ देणार नाही इथं. जाऊ का. हा काय तिथं झाड हो ना. दिलं का त्या बंतीजीने दिलं ना. तुला दिलं मला. चल हे जे बोधी वृक्ष आहे जे 2500 वर्षापासून जसंच्या तसं आहे बघा. पाहू शकता आपण. त्याला इथपर्यंत जे आहे मातीचा लेप लावण्यात आलेला आहे.
तो से ये रख लिया कर सोनिया ना 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 पिपळाचं पान कोण दिलं? ना 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 पिपळाचं पान कोण दिलं? मी ना तोडून दिलं काय जुट्टी इकडं शिष्य गौतम बुद्धाचं इकडं आनंद भंतेजी राहायचे. आनंद भंतेजी त्याच्या बाजूलाच राहायचे. कुठं आनंद राहायचे नाही तर कोण हे बसायच्या जागा होते का? मग काय बसायचं होतं नाही. हे गोल गोल आहे ते बसायचं असते. झोपायचं अंग टाकायचं खाली त्याच्यावर खाली नाही त्याच्यावर. हे खालून चला खालून. पवित्र हवा आपण काय बोललो ती घोर तपश्याही देहाचे वारुळ झाले. कुंट अजंठाही साक्षात वेरुळ आले. बुद्धाने बुद्ध पाहे ते चार पुरे गौतमाचे. दमा इथून फोटो काढ आमचे. हे दमा इकडे हे बघ. दमू ये लवकर. उसका बगीचा था। तो ये बगीचा 65 एकड़ का एरिया था, जिसमें 62 एकड़ में सोना बिछा दिया था। 3 एकड़ जमीन बचा तो जेठ कुमार ने बोला, अरे सेठ आप ये या कौन सा कारखाना खोलेगा, कौन सा उद्योग खोलेगा। तो सुधर सेठ बोला, यहाँ का व्यापारी बोला कि यहाँ भगवान आएगा, भगवान का भिक्षु संग आएगा, और अगर एक भी व्यक्ति अगर यहाँ से दुखों से अगर मुक्ति पा जाएगा राग दोष अहंकार से, तो उसका पुण्य लाभ मुझको मिलेगा। जब ऐसी बात बोला तो जेठ कुमार ने कहा कि बस आपने जितने में सोना बिछा दिया वो जगह आपका, और जब यहाँ भगवान आएंगे, भगवान का श्रावक से ऋतु आएगा तो मैं भी विहार बनाकर दान करूँगा। तो जिसको बोलते हैं संघाराम विहारा। संघाराम विहार का मतलब होता है विपස්සना सेंटर। जितने भी आपको मिलेगा पूरा विपස්සना सेंटर मिलेगा। तो यहाँ भगवान बुद्ध अपने जीवन काल में सबसे ज़्यादा ये जगह पे 19 साल रहे। इसी जगह पे चिंचा नाम की लड़की ने भगवान को बदनाम करने के लिए वो धम्म सभा में वो किया। इसी जगह पे पट्टाचारा का स्टोरी मिलेगा, जिसका लड़का दोनों एक नदी में डूब गया, हो गया और उसके आदमी को सजा दिया। लास्ट में भगवान बुद्ध के पास में आकर वो श्रोतापन्न हुई, आना पाना सती से लगाकर सतागामी से लगाकर श्रोतापन्न तक हुई, और लास्ट में भगवान बुद्ध के सबसे ज़्यादा विष्णुओं में उसका नाम आता है, जैसे प्रजापति माता जी। तो प्रजापति माता जी क्या है कि भगवान बुद्ध का वर्षावास समाप्त के लिए वो चीवर लेके आई, रेशमी चीवर, कि बुद्ध को मैं दान करूँगी। कहते भगवान बोले नहीं माते,
ये आप सबको दान करिए। तो जो आप लोग जो दान देता है, जो भी 1 रुपया देता है, जो भी भोजन देता है, तो आप उसको देखिए, आप सबको दान करता है। अगर एक बंदे को आपने भोजन ला दे दिया तो कैसे आपके अंदर कुशल कर्म होगा, मैत्री होगा, किसी जगह पे अंगुली मार डालने को भी राजा परसेनजीत ने देखा कि बुद्ध के पास में अंगुलीमाल बैठा, भयभीत हो गया। तो जैसे अंगुलीमाल को देखा तो भगवान ने बोले कि राजन, क्या आप इसको खाना देगा, आप इसको पानी देगा? बोले अरे भगवान, तो आप तो सभी में सम्मिलित हो गए, तो इसके लिए बिहार बनाकर दान करूँगा। तो यहाँ बहुत बड़ी आपको कहानियाँ मिलेंगे। आप लोगों के लिए मैं यात्रा मंगल कामना करता हूँ, क्योंकि आप लोगों के पास ज़्यादा टाइम नहीं है। मैं शॉर्टकट में बताया हूँ। मैं आप लोगों का मंगलमय हो। आपका साधु साधु साधु। नादिवे शरणं अय्यं बोधोने शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्। नादिवे शरणं अय्यं नामो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्। नादिवे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्। साधु साधु साधु। नमामि नमामि सर्वनमामि अहं वन्दामि सर्वदा। बिहार के लिए दान है, तो ऐसा नहीं है। बिहार के लिए जो बिहार के लिए जो